प्रेज द लॉर्ड सर्वांना. प्रभूच्या नावाला धन्यवाद असतो आणि पुन्हा एक वार आजच्या भक्तीमध्ये या लहान शॉर्ट मेसेजमध्ये मी तुम्हा सर्वांचं येशूच्या नावामध्ये स्वागत करतो. प्रेरणा आज उत्तेजनासाठी आजचा विषय आहे, आमच्यासाठी कोण जाईल. यशया 6:8 हा विचारलेला एक प्रश्न आहे, आमच्यासाठी कोण जाईल. आणि त्याच वेळेस येशू ख्रिस्तानं उत्तर दिलेलं आहे, जे आम्हाला सर्वांना माहिती आहे की हा मी आहे, मला पाठव. काही आम्ही पाहतो पहिल्या मुद्द्यामध्ये की पापी लोकांसाठी परमेश्वराची तळमळ. पहिलं उदाहरण आम्ही पाहतो नोहाच्या काळामध्ये पहिल्या पिढीसाठी नोहाची निवड करण्यात आली आणि नोहा नीतिमत्वाचा उपदेशक किंवा संदेष्टा म्हणून तो त्या ठिकाणी गेला आणि लोकांना त्याने सावध करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर आम्ही पाहतो मोशे, इस्रायल लोकांच्या सुटकेसाठी मोशेची निवड करण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही पाहतो निनवेच्या लोकांना सोडवण्यासाठी, पश्चातापाचा संदेश देण्यासाठी योनाची निवड करण्यात आली. योना त्या ठिकाणी आम्हाला दिसतो की जाऊन त्याने निनवेच्या लोकांना पश्चातापाचा संदेश दिलेला आहे. आणि शेवटी मग आम्ही पाहतो की येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगासाठी या ठिकाणी आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही पाहतो योहान 3:16 परमेश्वराने स्वतःच्या पुत्राला तुमच्या आणि माझ्या पापांच्या क्षमेसाठी पाठवलेला आहे. आणि ज्या आधीची लिस्ट आम्ही वाचली, नोहा, मोशे, योना किंवा येशू, हे सर्व त्या वेळेस पित्याच्या इच्छेप्रमाणे गेलेले आहेत लोकांकडे. आणि मग आम्हाला या ठिकाणी दिसतं की परमेश्वराची तळमळ, लोकांविषयी असणारी परमेश्वराची इच्छा, कळकळ आम्हाला दिसते की कोणी नरकामध्ये जाऊ नये, तर नरकातून बाहेर यावेत, पापामध्ये मरू नयेत, तर त्यांचं जीवन सुरक्षित असावं, पापांची क्षमा असावी. आणि म्हणूनच त्याने त्या वेळेप्रमाणे त्याचे सेवक संदेश पाठवले, लोकांना सावध केलं. ज्यांनी ऐकले ते वाचले, ज्यांनी न्याय ऐकले ते न्यायाला सामोरे गेलेले आहेत. परंतु प्रेरणा, मला तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे. तोच प्रश्न पुन्हा एकदा येतो की आमच्यासाठी कोण जाईल. मग आम्ही नव्या करारामध्ये पाहतो, आम्हाला दिसतं की त्यावेळेस यरूशलेमसाठी याकोब गेला. 12 शिष्यांपैकी एक जो होता, त्यानं आपलं जीवन यरूशलेममध्ये खर्च केलेला आहे. तो त्याच ठिकाणी गेलेला. अल्फीचा पुत्र याकोब परमेश्वराच्या योजनेप्रमाणे गेला. शमरोनासाठी फिलिप गेला. फिलिपियाने जाऊन शमरोनमधील लोकांना सुवार्ता सांगितलं. भारतासाठी आणि आसपासच्या देशामध्ये आम्ही पाहतो थोमा आलेला आहे. थोमाने शुभवर्तमान भारतामध्ये आणलेलं आहे. आफ्रिकेसाठी आम्ही पाहतो हाफसूस शंड गेलेला आहे. आणि तुर्की किंवा एशिया मायनरमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की फिलिप गेलेला आहे. म्हणजे जुन्या करारामध्ये पण काही लोक गेले, नव्या करारामध्ये देखील काही लोक गेलेले आहेत. आणि मग आता प्रश्न असा आहे की आता वेळ आहे की आत्ताच्या पिढीसाठी कोण जाईल. आणि आत्ताच्या पिढीसाठी परमेश्वर आमची वाट बघत आहे आणि कदाचित तो तुमची वाट पाहत आहे. त्याला तुमची गरज आहे. तुमच्या आसपासच्या भागांमध्ये, तुमच्या एरियांमध्ये, तुमच्या जवळच्या कॉलेजमध्ये, वसतिगृहामध्ये, शाळेमध्ये, तुरुंगामध्ये, दवाखान्यामध्ये, बाजारामध्ये, वेगवेगळ्या कॉलनीमध्ये, खेड्यामध्ये, धनगर पाड्यांमध्ये, जंगलामध्ये कोण जाईल. हाच प्रश्न आज तुम्हाला मी विचारत आहे की तुम्ही जाल काय, किंवा तो ख्रिस्तासाठी या लोकांसाठी कोण जाणार आहे. काय तुम्ही ख्रिस्तासारखं उत्तर देऊ शकता का, होय प्रभू मी जाईन त्या लोकांकडे, जे लोक पापामध्ये बंदिवान झालेले आहेत, नशेमध्ये आहेत, व्यभिचारामध्ये आहेत, वाईट सर्व प्रकारच्या व्यसनांमध्ये आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, यांना कोण सोडवणार आहे. हे आज आमच्या पिढीच्या ह्या काळातील लोक आहेत. आता मोशे येणार नाही किंवा योना येणार नाही. आता देवाची इच्छा आहे की तुम्ही जावे, तुम्ही जाऊन त्या लोकांना भेटावं, तुम्ही जाऊन शुभवर्तमान सांगावं. आणि आम्ही पाहतो मार्क 16:15 म्हटल्याप्रमाणे जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रेरणा, आज ती घोषणा तुम्हाला आणि मला करायची आहे. मी माझ्या भागामध्ये, माझ्या एरियामध्ये, माझ्या गावामध्ये सुवार्ता प्रसार केलेला आहे, करत आहे. तुमचं काय ख्रिस्तासाठी तुम्ही जायला तयार आहे का. जर ख्रिस्त तुमच्यासाठी येऊ शकतो, ख्रिस्त तुमच्यासाठी मरू शकतो, ख्रिस्त तुमच्यासाठी आपलं प्राण देऊ शकतो, तर आज आम्हाला एक मोठी संधी आहे, ख्रिस्तासाठी आम्ही काहीतरी करावं.
भले आम्हाला मोठे दुसरे बाकीचे काही कामं येत नसतील, संदेश देता येत नसेल किंवा आमच्याकडून चमत्कार होत नसेल किंवा आमच्याकडून भविष्यवाणी होत नसेल, परंतु एक मात्र गोष्ट आहे की आत्मे वाचवणे, शुभवर्तमान सांगणे ही फार मोठी सेवा आणि फार मोठी कर्तव्याची जबाबदारीची सेवा आहे. आणि या सेवेसाठी आज प्रभू तुम्हाला पाचारण करत आहे. देवाच्या प्रिय लोकांना, परमेश्वर तुमची वाट बघत आहे. जर मोशेने ऐकले आणि तो गेला, योनानं ऐकला आणि तो गेला, आणि सर्वात शेवटी आम्ही पाहतो की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा देखील शांत बसला नाही, त्यानं देखील ऐकलं आणि तो आलेला आहे. तर आज तुम्हाला आणि मला देखील ही संधी आहे की आम्ही जावं. या प्रियांनो, निर्णय घ्या. लोक मरण्याच्या आधी तुम्ही ख्रिस्ताचं वाणी, ख्रिस्ताचं वचन घेऊन लोकांकडे जावा आणि तुमच्या एरियामध्ये शुभवर्तमान गाजवा. देव तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन. थँक्यू.